हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुंबईतील रस्ते मेट्रो बंद केले, लोकांचे हाल झाले। संजय राऊतांचा हल्ला बोल, तर मुंबईत रोड शोचं आयोजन शहाणपणाचं लक्षण नाही, शरद पवारांची टीका। मी कृषी मंत्री असताना मोदींना मदत केली, मोदींना इस्रायलमध्ये नेऊन शेतीच्या तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली। राजकारणासाठी आता माझ्यावर आरोप, मोदींच्या टीकेनंतर शरद पवारांचं उत्तर। विरोधकांनी लाचारीच्या मर्यादाही सोडल्या, मोदींना वाराणसीमध्ये जिरेटोप घातल्यानं पवारांचा प्रफुल्ल पटेलांवर निशाणा। मुंबईत नरेंद्र मोदी आणि राज ठाकरेंची उद्या सभा, शिवाजी पार्क मैदानावर सभेची तयारी अंतिम टप्प्यात। काल मुंबईत पंतप्रधान मोदींचा मेगा रोड शो पार पडला। अजित पवार महायुतीच्या रॅली सभांमध्ये अनुपस्थित असल्याच्या चर्चा, बारामतीचे मतदान झाल्यापासून अजित पवार आजारी, शरद पवारांची माहिती। राज ठाकरेंचं महाराष्ट्राच्या राजकारणात नक्की स्थान तरी काय, मला माहिती नाही, शरद पवारांचा राज ठाकरेंना टोला। वोट जिहाद म्हणणारे नीच प्रवृत्तीचे, अपयश झाकण्यासाठी वोट जिहाद सारख्या टीका। मुस्लिम बांधवांना मतांचा अधिकार आहे की नाही, अरविंद सावंतांचा सवाल। मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरे आज एकाच वेळी कल्याणमध्ये। श्रीकांत शिंदेंच्या रोड शो मध्ये शिंदे सहभागी होणार, तर वैशाली दरेकरांच्या प्रचारासाठी ठाकरेंची सभा। उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात, राजन विचारेंसाठी ठाकरेंची संध्याकाळी ठाण्यात सभा। ठाकरे शिंदेंवर काय बोलणार याकडे लक्ष। 4 जून नंतर ठाकरेंची सेना आणि पवारांची राष्ट्रवादी पुन्हा फुटणार, अनेक जण संपर्कात, आमदार, नेते आणि कार्यकर्ते पक्ष सोडणार, भाजप नेते मोहित कंबोजांचा दावा। मोदीजी किती वेळा नवरदेव होऊन बोल्यावर चढणार, ठाकरेंची टीका, तर मुख्यमंत्री होतो चपराशी झालो तरी चालेल पण पुन्हा येईल, असं म्हणत ठाकरेंचा फडणवीसांना टोला। वादळी वारा आणि अवकाळी पावसानं परभणीच्या पाथरी तालुक्यात केळीच्या बागांचं नुकसान, पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचा इशारा, नगर आणि नाशिकमध्ये आज अवकाळी पावसासह गारपिटीचा अंदाज, तर मुंबई, रायगडसह ठाणे, पालघरमध्ये उष्णतेचा इशारा कायम। भारतातील फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा। सुनील छेत्री 6 जूनला कुवैत विरोधात शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार। कार्तिक आर्यनच्या चंदू चॅम्पियन चित्रपटाचा पहिलं पोस्टर रिलीज, 14 जूनला चंदू चॅम्पियन प्रेक्षकांसमोर प्रदर्शित होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।